शिवार नगरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे की आपण कपाशी पीक लागवड केल्यानंतर कपाशी पिकामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी कायिक वाढ आणि त्याच्यामध्ये एक फांदी असते की ज्याला गळफांदी म्हणतात आणि फळफांदी. गळफांदीलाच इंग्लिशमध्ये मोनोफोडिया आणि फळफांदीला सिम्फोडिया या नावाने ओळखले जाते. मग या दोन्ही फांद्याचा उपयोग काय आणि काय नाही या संदर्भात आपला विषय आहे. बघा, लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण कपाशी लागवड करत असतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये एका झाडावर 3 ते 4 गळफांदी असतात आणि 14 ते 15 ह्या फळफांदी असतात. मग गळफांदी काय करत असते बघा, लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये ह्या कपाशी पिकामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याची कमतरता जाणवते त्यावेळेस ही गळफांदीच खाऊन टाकते. मग गळफांदी ही का खाते? एकूण अन्नाचा जर अभ्यास केला तर 70% हे अन्न जमिनीतील ही गळफांदी करत असते. आणि गळफांदी ही 4 प्रकारच्या फांद्या काढते, म्हणजे एका झाडावर 4 असतात. मग 4 असल्यामुळे होतं काय की त्या गळफांदीवर खूप मोठ्या प्रमाणात पाकळ्या म्हणजे फुलं लागलेली असतात. आणि बोंडांचं प्रमाण हे वजनाचा अभ्यास केला तर फक्त आणि फक्त एक 1.5 म्हणजे 1.5 ग्राम ते 2 ग्रामापर्यंत त्याचं वजन होतं. परंतु या गळफांद्या जर आपण काढल्या तर आपल्या फळफांदीला अन्न मिळते. म्हणजे सांगायचं तात्पर्य की जमिनीमध्येच मुळामध्ये जर अन्नाचं प्रमाण कमी आहे तर ह्या गळफांदीनं खाल्लं तर फळफांदीला अन्न मिळत नाही. उदाहरण सांगतो, मला जर एक जेवण्यासाठी समजा की एक भाकर लागत असेल आणि दुसरं कोणीतरी येऊन अर्धी भाकर खात असेल तर माझं पूर्ण पोट भरणार नाही. अगदी तशाच पद्धतीनं या जमिनीमध्ये जर हे झाड आहे, या झाडामध्ये आपल्याला गळफांदी तुम्हाला दाखवतो. हो का, ही आहे गळफांदी. अवकाशाकडे सरळ जी जी फांदी सरळ अवकाशाकडे जाते. हो का, हे पाहतात, ही ही आहे गळफांदी. जी फांदी सरळ, हो का, इथं एक आहे गळफांदी, ही ही एक आहे गळफांदी. हे पाहतात, ही एक गळफांदी. जी फांदी सरळ अवकाशाकडे जाते त्याला गळफांदी म्हणायचं. आणि ही गळफांदी 70% अन्न खाते आणि वजनातसुद्धा कमी भरते. परंतु राहिलेल्या ज्या 14 ते 15 फांद्या आहेत त्यांना अन्न पर्यायानं कमी होतं, त्यामुळे तुमच्या उत्पादनात घट होते. म्हणजे हे केव्हा होतं? ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घन लागवड केली असते, म्हणजे 90 ते 90 बाय 15 सेंटीमीटरमध्ये जर लागवड केली असते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हेक्टरीमध्ये जर विचार केला तर 15,000 ते 30,000च्या दरम्यान झाडे आहेत, त्या ठिकाणी ह्याचा प्रादुर्भाव जाणवतो. मग आपण गळफांद्या काढल्या पाहिजे. गळफांद्या काढल्या की फळफांदीला त्याचं अन्न मिळतो आणि अन्न मिळाल्यामुळे होतं काय की तुमचं जे फळफांदीचं जे वजनाचं बोंड आहे ते 8 ग्रामापर्यंत निश्चित जातं. आणि पर्यायामध्ये सांगायचं झालं तर ऑप्शनमध्ये त्याचं एक उत्पन्नामध्ये वाढ होते. म्हणजे तुमचं प्रोडक्ट जर वाढलं तर निश्चितच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तर आर्थिक जी चणचण आहे ती भासणार नाही. त्यांच्याकडे पैसा खेळता राहील आणि पैसा. कापूस पिकामध्ये गळफांदी कशी ओळखायची? सुरुवातीलाच ते नवीन पेरे काढतात आणि सरळ अवकाशाकडे जातात, त्याला गळफांदी म्हणतात. जिथं पान आहे पण चापान आहे त्याला गळफांदी म्हणतात. पान आहे पण चापान आहे. ज्या ठिकाणी पान आहे, फळ आहे, पान आहे, फळ आहे, याला फळफांदी म्हणायचं. आणि ही जिथं फक्त पान आहे त्याला सरळ अवकाशाकडे त्यालाच गळफांदी म्हणायचं. आणि गळफांदी काढल्यानंतर कापूस हे उंचीला 3.5 फुटापर्यंतच असावं, कारण हे काही कट केलेला आहे. कारण ऑक्सिजन तयार होते. ऑक्सिजन तयार झाली की वाढ खुंटते आणि पर्यायानं तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होते.